प्रतिशत म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे काय बघा, शेकडा म्हटलं म्हणजे आपण समजा आता 5%. आता ज्या संख्येचे शेजारी पर्सेंटेजचे चिन्ह असतं ती संख्या म्हणजे 5/100. बरोबर. आता 20/100 म्हणजे 1/20. याचा असे होतो असे. परत आता एक 10,000 समजा 1/20 वाला, परत 5/100. छेदाला किती शून्य आहे? किती कर सर कटावे एकला 2. 1 2 म्हणजे याचा अर्थ काय? 0.0. म्हणजे ज्या संख्येच्या शेजारी टक्केवारीचे चिन्ह असेल ती संख्या शेकडामधून तेवढी, असा त्याचा अर्थ. ठीक आहे. आता घ्या आपण सुरुवातीला बेसिक उदाहरण. हा प्रश्न समजून घ्या. 45 चे 5/5 चे 10% किती? बरोबर. आता 4 म्हणजे आपण काय करतो? गुणाकार. म्हणजे फॉर्म्युला भागिले 10 भागिले. ठीक आहे. 5 गेला 5. आता किती शून्य 100 वर? 2. आता याचं उत्तर किती? 0.1. ज्याला आपण पॉईंटचा गुणाकार करतो त्याला पॉईंट काढून टाकतो. म्हणजे गुणाकार करताना काय? 45 गुणिले 1. 45 एक किती कर पॉईंट नंतर 1. उत्तराला 4. 90% चे 75% बरोबर किती? आता 90 भागिले 100 चे म्हणजे गुणाकार. पण ज्या संख्येचे शेजारी टक्केवारी चिन्ह शेजारी किती घ्यायचे? 100. शेकडा म्हणजे किती? ठीक आहे. आता शून्य गेला 0. 9 किती शून्य आहे? किती कर सर्कल मग 1. उत्तर करा 0.2. आता किती शून्य आहे? 4 साली 2. किती कर सरकती? 1 2 पॉईंट 0.5. आता गुणाकार करताना पॉईंट काढून टाकतो आपण. 9 गुणिले किती येणार? 75. 9 5 45 हातच्याला 4. 9 37 37 4 67. बरोबर. पॉईंट किती करे? 1. किती करे? 1 2 3. 3 करे डावे शेकडा. 1 2 3. उत्तर किती आलं? 0.6. आता प्रश्न काय आहे? 25% चे 40% अधिक 100 बरोबर. आता ज्या संख्येचे जरी टक्केवारी चिन्ह आपण काय करू शोधायला? 100 चे म्हणजे गुणाकार 100 अधिक 0 गेला 0 गेला. तो उत्तर केला 0.5. ठीक आहे. 25 च्या जागी 0 2. किती कर सरकते? 2 1 2. बेसिक आपण शोधलं काय देतो? गुणाकार देतो. पॉईंट नंतर संख्या 5 इथं 4. 25 चौक 1 आणि 2 किती करे? 3. 1 2 3. बरोबर. आता ही दशला पूर्णांक आहे. ही काय? पूर्ण संख्या आहे. मांडणी करताना 100 पॉईंट 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 काय करता 0 आणि पॉईंटचा काय करतो 0. आपण काय करतो? बेरीज संख्येने आपण काय घेतो? 0. 100 चा असा 100 पॉईंट
एक गांव की जनसंख्या में 10% वार्षिक दर से वृद्धि होती है। यदि 2 वर्ष पहले इस गांव की जनसंख्या 10,000 थी तो इसकी वर्तमान जनसंख्या कितनी है? आता बघा, एक वर्ष, ठीक आहे. आता एक गाव म्हणजे एका गावाची लोकसंख्या वर्षाला किती टक्के वाढते? 10%. म्हणजे 100चा किती? 100. बरोबर. तो एक वर्ष पहले इस गांव की जनसंख्या कितनी थी? 10,000 थी. तो इसकी वर्तमान जनसंख्या क्या हो? आता काय करायचं? किती? आता 10,000. 100 10 110 भागीला, बरोबर. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. हाय कॅन्सल करू शकता, ते प्रॉब्लेम नको. आता 1000 गुणिले 11. 11 1 3 0. वर्तमान संख्या किती आहे? ठीक है. बघा, 1,000 की जनसंख्या प्रतिवर्ष किती टक्के वाढते? 10%. येथे वर्तमान जनसंख्या 20,000 आहे, तो अगले वर्ष किती जनसंख्या होईल? आता सध्या किती? 20,000. वाढते किती? प्रतिवर्ष 10%. म्हणजे 100 बनता किती? अगले वर्ष म्हटलं म्हणजे पिरियड किती असणार? तर फक्त 1 वर्षाचा. एकच वेळा लिहायचं. आता हा 20,000 आहे 110 भागीला, जर 3 साल बाद विचारलं असतं तर 110 3 वेळेस, तर 4 साल बाद विचारलं असतं तर 110. समजते? अगले वर्ष म्हणजे फक्त एक वर्ष घ्या. शून्य करा, शून्य करा, शून्य करा. 11 2 0. यदि किसी गांव की जनसंख्या में 5 वर्ष में 1,75,000 से बढ़कर 2,62,500 हो जाती है तो जनसंख्या में प्रतिवर्ष होने वाली औसत प्रतिशत वृद्धि क्या है? किती वर्ष आहे? 5 वर्ष. 5. आता ज्या वेळेस 5 वर्षाचा गॅप काढावा लागेल, तो वार्षिक वाढ लागेल. आता पहिले किती? 1,75,000. 5 वर्षात किती वाढते? 2,62,000. बरोबर. बरोबर. आता वजा करून द्या. 0 0 5 5 12. 12 ने 5 केले 7. 5 ने 7 जाते 1 15. 5 7 किती? बरोबर का? किती? एकात 1 दिले. बरोबर किती दिले? म्हणजे 5 वर्षात किती वाढले ती? 27,500. आपल्याला एका वर्षात किती वाढेल ते काढावं लागेल. म्हणजे 27,500 भागीला 5. एका स्थानी 0 किंवा 5 असेल, पूर्ण सांगितलं भाग जातो 5 आणि 5. 5 चा 1 किती उरले? 3. किती तयार झाले? 37. 5 आणि 7 35. किती उरले? 2. 5 चा 5 चा 2 0. म्हणजे एका वर्षात किती वाढ झाली? 17,000. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? प्रतिवर्ष होने वाली औसत प्रतिशत वृद्धि. ठीक. सुरुवातीला किती होती? 1,00,000. आता किती वाढली? 17,500. बरोबर. गुणिला 100. गुणिला 100 का
तर आपल्याला प्रतिशत विचारले, काय विचारले? प्रतिशत. 1 2 1 2 हा शून्य गेला, 175 175 शून्य. इथे केवळ झाले मग बघा प्रश्न असा आहे, एक जीवनी की आबादी पहले 10 मिनट में 10%, 6%, फिर अगले 10 मिनट में 10% से दर से बढ़ती है. 20 मिनट के पश्चात उनकी आबादी में हुई कुल प्रतिशत वृद्धि है. आता आपल्याला 10 मिनिट 20 मिनिट से काय केलं, त्याचे सूत्र आहे. x म्हणजे काय? पहिली वाढ, y म्हणजे दुसरी वाढ. बरोबर? सूत्रात ते म्हणतात x अधिक y म्हणजे 6 अधिक 10 अधिक परत 6 गुणिले 10 भागिले 0 गेला. ठीक आहे. आता 6 अधिक 10 किती? 16. 6 चे एका पेक्षा आहे किती का सरतील मग 1. उत्तर काय येणार मग? 16 ते 0.6 म्हणजे काय? 16.6. प्रश्न खूप इंटरेस्टिंग असतात. एक शहर की आबादी 5% प्रतिवर्ष के दर से बढ़ रही है. यदि शहर की वर्तमान आबादी 1,45,220 है तो एक साल पहले उस शहर की आबादी कितनी थी? किती वाढते ती? प्रति साल 5. 100 किती? शहरची आबादी आपण किती मानू? x मानू. सॉरी 100. ठीक आहे. आता ती किती वाढते प्रत्येकाला? 5. 105. ठीक आहे. आता 105x बरोबर किती आहे? बरोबर जाताना मागे किती भाग झाला बरं? 5 जातो 0 0. बरोबर आहे. 5 दुनी 5 1 21 5 1. ठीक आहे. 5 3 किती होत आहे? 5 7 बरोबर. आता जातोय का? आता इथे 0 काढायचं ना, कसं काय भाग देतो? 5 24 पकडायचं म्हटलं तर 0 5 भाग झाला 0 घेऊ. 5 चौक 20. 7,011 11 3 14 नाही झालं. आपण 3 न भागू. लागेला 100. 5 1 6 8 1 9 9 5 14
14 2 16 2 18. एकूण संख्येला जर 3 ने भागला तर पूर्ण संख्या भागता येईल. 3 3 किती उरले 1. 3 5 बरोबर. 3 6 3 1 किती उरले 2. तयार झाले. 3 7 1 उरला. 3 चौक बरोबर. आता 61 7 40 भागिले 35. भाग तुम्हाला काळजीपूर्वक द्यावा. आता किती भाग जाईल बरोबर. 5 7 5 1 5 2 5 3 5 चौक 5 8 बरोबर आहे ना. बघा 5 1 5 किती उरले 1. तयार झाला 11. 5 2 किती उरले 1. किती झाले 17. 5 3 किती उरले तयार झाले 24. 5 चौक किती उरले 5 8 आता 7 ने भागले. सातन भाग जाते का 7 1 किती उरले 7 7 49 किती उरले 4 खाली. 7 7 42 किती उरले 7 चौक 28. म्हणजे भागाकार किती आला 1764. आता एक ची किंमत किती आली. एक पहिले आपण किती मानले 100. आता एक ची किंमत किती आली 1764. तर 100 गुणिले 1764 आपल्याला काय विचारले पर्सेंट विचारले. ठीक. 1764 एक 1764 2 शून्य.